हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मजेतच असाल आणि मजेतच राहायला पाहिजे बरं का. बरंच काम करायचं होतं, स्वतःसाठी जायचं होतं, पण युगीतचं मध्येच आलं. तर आता आधी त्याचं करून घेते, त्यानंतर मी माझं करेल. मला काय करायचं होतं ते मी सांगतेच पुढे. म्हणजे आम्हाला स्विमिंगला जायचं आहे आणि खूप एक्साइटमेंट झालेली आहे स्विमिंगला जायची. आज आम्हाला कसंही करून स्विमिंगला जावंच लागणार आहे, कारण युगी 2-3 दिवसांपासून खूप मागे लागलेला आहे. आणि आता त्याला सांगितलं होतं की पप्पाला सुट्टी नाही, त्या दिवशी आपण जाऊयात. आज त्याला माहिती आहे आपले पप्पा घरी राहणार आहे, घरी आहे हे माहिती आहे त्याला. सुट्टी आहे, कालची पण सुट्टी गेली. आज तर त्याला आम्हाला नेणंच होता. सकाळपासून तो आमच्या मागे एवढा लागलेला आहे की तुम्ही चला म्हणजे चला. तर त्याच्यासाठी आता आम्ही जातो आहे. हाय, आपण कुठे चाललो? शिवला कशासाठी? इथे आता लिफ्ट येत नाही आहे, तर त्याचीच वाट बघतो आहे. नंतर आम्ही निघालो स्विमिंगला जायसाठी. स्विमिंग पूल जे आहे ते काही खूप लांब नाही आहे, आमच्या घरापासून जवळच आहे. आणि इथे गेल्यावर आधी मी चेक केलं किती गर्दी आहे काय आहे. बघते तर कोणीच नव्हतं तिथे, पूर्ण रिकामं होतं स्विमिंग पूल. मग इथे त्याच्याशी बोललो, त्याला आवाज दिला, मग त्यांनी एंट्री वगैरे करायला घेतली, एंट्री वगैरे केली. त्यानंतर जी आहे आमच्याकडे ट्यूब, आम्ही आधी येत होतो तेव्हाच घेतलेला होता ट्यूब, तर तो होताच आमच्याकडे. आता घरात खेळू जी आहे युगीतनी त्याची हवा जी आहे ती पूर्ण काढून टाकली होती, तर ते तिथे भरून देतातच दरवेळेला. तर आधी त्यांनी एअर वगैरे सगळं भरून दिलं आम्हाला. त्यानंतर पेमेंट वगैरे केला. एका तासाचे ते 150 रुपये घेतले त्यांनी किड्सचे. तर युगीतच एकटा जाणार होता. युगीचे पप्पा थंडीमुळे त्यांना जायचं नव्हतं आणि मला पण जायचं नव्हतं. मग युगीतला आधी व्यवस्थित विचारलं, तू एकटा खेळशील ना वगैरे, तर तो हो बोलला की नाही मम्मी मला करायची आहे स्विमिंग, मी एकटा करतो, तुम्ही नाही आले तरीही चालेल. ठीक आहे बोललो. मग त्याला कॅप तर होती आमच्याकडे, म्हणजे आम्ही ट्यूब आणि कॅप जी आहे ती आधीच घेतली होती. विदाऊट कॅप ते लोक अलाउड करत नाही. गॉगल पण होते आमच्याकडे, पण ते हरवले आमचे कुठेतरी, तर ते आता दिसले नाही. कारण आता आम्ही खूप दिवसांनी आलेलो आहे, म्हणजे 5-6 महिने झाले असतील. मग इथे त्याला व्यवस्थित कॅप वगैरे घालून दिली आणि मग त्याला बोललो की चल म्हटलं आता तुला ते तर तो मला येऊ पण नको म्हणत होता, की तो म्हणतो की तू येऊ नको मम्मा, मला जाता येते आणि मी जातो. मग ट्यूब टाकला आधी आणि मग असं त्याचं सुरू होतं. आणि त्याला बिलकुल तो घाबरत नव्हता. आधी तरी आम्ही याला 1-2दा नेलं तेव्हा तो थोडासा घाबरत होता, आज त्याला बिलकुल भीती वाटत नव्हती. मज्जा येत आहे तुला? खूप मज्जा येत आहे. पाणी पण मस्त गरम आहे, थोडंसं कोमट आहे, थंड नाही आहे पाणी. वाव. तर अशा पद्धतीने जी आहे युगीत गेला आहे स्विमिंग पूलमध्ये आणि मी बाहेरून त्याला बघती आहे. आणि तो स्वतःच करत होता. मला स्वतःलाच विश्वास होत नव्हता की हा एवढं चांगलं म्हणजे राहत आहे, खेळत आहे. कारण याच्या आधीचा आमचा एक्सपिरियन्स तर खूप वाईट आहे. म्हणजे तो नुसता रडत होता. आणि 1-2दा आता आम्ही पैसे भरले आणि मार पाय मार मागे, हात मार समोर, हात मार फिश सारखं कर, फिश सारखं. नव्हतं पाठवलं आम्ही तेव्हा, त्यांचे पप्पा पण सोबत गेले होते. तरीही 20 मिनिटाच्या वर जो आहे तो मुलगा खेळला. व्हेरी गुड. की मला निघायचं आहे बाहेर, हात मार समोर, तिकडे जायचं, तिकडे पाहायचं समोर. स्वतः आणि कोणीच नाही आहे तरी व्हेरी गुड. व्यवस्थित करतो आहे. आणि मस्त या एंडपासनं दुसऱ्या एंडला गेला. मी जसं मी बाहेरून त्याला सगळं सांगत होती तर तो तसा करत होता. या एंडपासून दुसऱ्या एंडला गेला, परत त्या एंडवरून वापस आला. आता तर युगीत जसं इथे किड्स पूलमध्ये आहे, तर इथे डेप्थ जी आहे ती खूप नाही आहे. त्यांनी लिहिलेलंच आहे 3च फुटाची डेप्थ आहे. त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित जे आहे या पूलमध्ये स्विम करता येत आहे, व्यवस्थित पाय वगैरे पण करता येत आहे आणि व्यवस्थित त्याला खेळायला एकदम मजा येत आहे खूप. इथे बघू शकता मस्त वेगवेगळ्या पोझिशनमध्ये आणि वेगवेगळं असं त्याचं सुरू होतं. कधी झोपून दाखवत होता मला, कधी उबडा दाखवत होता. मम्मी बघ मी एवढं छान खेळत आहे. बरं तिथपर्यंत तर चल, तिकडे चल ना, आपल्याला तिकडे जायचं आहे ना. आहा, युग तर पोहोचला रे, मस्त. वाव. हा, व्हेरी गुड. त्या रॉडला पकड. आणि इथे अशा पद्धतीने खाली रॉड आहे. टू राऊंड्स जे आहे ते कंप्लीट झालेले आहे. या एंडपासून या एंडपर्यंत आणि परत या एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत. पूर्ण इकडे तो स्वतःच गेलेला आहे. मी फक्त बाहेरून त्याला इन्स्ट्रक्शन्स देत होती. आणि तुझा फोटो काढू का? तसंच थांब. वाव, व्हेरी गुड. मग असं सगळं जे आहे त्याचं खेळणं सुरू होतं. त्याच्यात त्याचे पप्पा चालले गेले. काही वेळ बसले ते, मग त्यांना वाटलं की आता हे काय खेळत आहे, तर मग ते कुठेतरी चालले गेले.
तर मग याचं सगळं विचारणं सुरू होतं, पप्पा कुठे गेले. तेवढाच वेळात जे आहे ते आणखी कोणीतरी एक जण आलं. त्यांच्याकडे पण छोटा बाळ होता, पण त्याच्यासाठी छान अशी सीट वगैरे होती. हे मी तरी पहिल्यांदा पाहिलं, याच्या आधी मी बघितलं नव्हतं. हे इथनं तरी यांनी घेतलं नाही, हे बाहेरून यांनी कुठेतरी घेतलं असेल. त्याला छान साईडनी ट्यूब होतं आणि मध्ये छान सीट होती, त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या बाळाला ठेवू शकता. खूपच छान होतं ते. युगीतला मी म्हटलं की तुला पाहिजे वगैरे, पण युगीत मला असं वाटलं की ते बघितल्यावर युगीत रडेल वगैरे की मम्मा मला पण असंच पाहिजे, असं काही होईल. पण युगीतनी असं काहीच म्हटलं नाही. युगी आपल्याच ट्यूबमध्ये खेळत होता, त्याला त्याच्यातच मज्जा येत होती. त्याने पण त्याचं घेतलं नाही आणि स्वतःचं काही दिलं नाही. त्या इकडून जा, इथून जा बस आणि जा. तिकडे नको जाऊ, नाही तिकडे नाही बाबा, पप्पा रागवेल. की मला ती चेअरच पाहिजे याला स्विमिंग. जा. पण असं काहीच म्हटलं नाही. थोडा वेळाच, ओके? जे आहे ते दुसऱ्या पूलमध्ये खेळत होते. बस खाली बस, खाली बस, आधी बस खाली. तर मी त्याला खाली आधी बस. म्हणत होती, पण मग तो खूप पाय खाली ठेव, बस. मी म्हटलं ठीक आहे. हा बस तसा. हा बस. तुझे हात वगैरे व्हेरी गुड. आता जा. असं करून त्याला मी पाठवलं इथे. बरं नाही त्याला जायला पण खूप जा वाटत होती. मी म्हटलं मग अरे जा, मी बघते म्हणून, एवढं काही टेन्शन नाही आपल्याला, आपण त्या काकांना सांगून घेऊ जा तुला पटकन. पकडून घेतील म्हणून. मग अशा पद्धतीने तो जायला तर काही रेडी जा ना. नाही. मीच त्याला थोडंसं पुश केला, धक्का ते दिला रॉड आणि पकड, रॉड पकड, रॉड पकड. आणि स्टार्टिंगला तर एवढं जास्त पुढे नाही जायचं, इथेच खेळायचं. तसं ते त्याचं वाढत जातं थोडंसं. पण मी त्याला सांगितलं की तिकडे जायचं नाही, ते मोठ्या माणसांचं आहे, तू इथेच खेळायचं एवढ्या ह्याच्यात. मग तो तेवढ्या ह्याच्यातच खेळला. मध्ये गेला पुढे थोडंसं. मग ते जे एक होते आतमध्ये, ते जे होते त्या बाळाचे बाबा, ते पण युगीतला बघत होते. तर ते त्याला मग मी तुला आधीच म्हटलं होतं. सो असं सगळं मस्त युगीतने खेळलं. नंतर ते त्याला एक नवीनच समजलं, हे हा कुठून शिकला माहिती नाही, कुठे बघितलं आणि मस्त असा उभा राहत होता. आधी तर बसून त्याचे प्रयत्न, आधी तो पूर्ण वेळ जो आहे बसून उडी मारली त्याने स्विमिंग पूलमध्ये. नंतर जे आहे या एंडपासून त्या एंडपर्यंत एवढा जोरात धावत होता आणि मला पण त्याच्या मागे जे आहे ते धावावं लागत होतं. त्याला मी म्हणत होती की इथनं खाली ये तू, तर त्याला त्याला तिथनं नव्हतं यायचं, त्याला तिकडच्या पूलमध्ये जायचं होतं. जे की मी त्याला म्हटलं होतं की तिथे नाही जायचं, पण तरीही तो ऐकत नव्हता. मग शेवटी मी त्याला म्हटलं की आता जर तू माझं ऐकणार नाही, तर पप्पा नव्हते तिथे त्याचे, मी म्हटलं आता तू जर माझं ऐकलं नाही ना, तर मी आता तुला इथेच सोडेन आणि मी स्वतः चालली जाईल घरी. असं त्याला थोडंसं घाबरवलं. पण घाबरण्यातलं जे आहे लेकरू माझं तर बिलकुल नाही आहे. इथे तेवढा ओरडत होता. इथे बघा तो पूर्ण मीटमध्ये आहे, बाजूच्या फील्डमध्ये. त्यांना म्हणजे काय तिथे खेळत होतं ना त्याच्या मम्मी पप्पासोबत, त्याला त्याच्याजवळ जायचं होतं, म्हणून त्याची सगळी, तो जिथे जात होता तिथे हा जात होता. त्याच्यासाठी याचा सगळा आटापिटा सुरू होता. पण मी नाही म्हटले, तर मग मी त्याला किड्स पूलमध्येच ठेवलं. कारण आपलं कोणी नाही म्हटलं तुझ्यासोबत, उगाचच कशाला रिस्क घ्यायची, म्हणून मी म्हटलं तू इथेच खेळायचं. इथनं जर आता तू गेला तर मी घरी चालली जाईन आणि तुला इथेच सोडून देईल. मग नाही गेला तो, मग खेळला खूप वेळ किड्स पूलमध्येच. आणि अशा पद्धतीने त्याचं छान स्वतः शिकणं सुरू होतं. छान मम्मी मी कसं करू असं विचारत होता, हात मारू का मम्मी, मी पाय मारू का, असं त्याचं सगळं सुरू होतं. आणि मस्त त्याचं असं स्विमिंग करणं सुरू होतं. त्या एंडपासून इथपर्यंत येत होता. याला पकडत होता, जे खाली उतरायच्या ज्या पायऱ्या असतात तिथे येत होता, त्याला पकडत होता आणि वरती निघत होता आणि परत जाऊन जो आहे त्याच्यामध्येच जंप करत होता. तर असा 1 तास तर झाला असेल, पण तो निघतच नव्हता. आणि तो जो होता केअरटेकर, तो पण आम्हाला काही बोलवायला आला नाही. तर मग आम्ही पण मस्त खेळत राहिलो. म्हणजे वेळेकडे आमचं लक्षच नव्हतं. आता मी पण युगीतमध्येच बिझी होऊन गेली, तर लक्षच नाही वेळेकडे. 1 2 3 गो. चला घरी जायचंय आता, वेळ झाला युगू, आपला टाइम अप झाला. 1च तास देतात ते. तुला खेळायचंय म्हणजे काय. युगीतने एवढ्या जोरात उड्या मारलेल्या आहे आणि पूर्ण त्याच्या नाकातोंडात मस्त पाणी गेलेलं आहे. अशा कमीत कमी त्याने 8 ते 10 उड्या मारल्या. त्यानंतर तो थोडा थकला. आता म्हणे मम्मी मी झोपतो याच्यामध्ये. म्हटलं जास्त आता हे करू नको, चल घरी. मग त्याचे पप्पा आले, त्याच्या पप्पांनी थोडंसं रागवलं वगैरे. त्याच्यानंतर जे आहे युगीत निघायला रेडी झाला स्विमिंग पूलमधनं. तर इथे जे आहे आता मस्त युगीतची आंघोळ वगैरे झालेली आहे. इथे गरम पाण्याचे वगैरे छान गिझर्स वगैरे लागले वॉशरूम्समध्ये. तर मस्त त्याची छान गरम पाण्याने आंघोळ करून दिली. आणि आता त्याला खूप जास्त थंडी वाजत आहे. तर त्याचं म्हणणं होतं की मम्मी तू टॉवेल काढू नको. मग मी म्हटलं आता इथेच राहायचं आहे की काय आपल्याला. मग टॉवेल वगैरे काढला, त्याला छान दुसरे कपडे घातले आणि आता फायनली आम्ही घरी जायसाठी निघालेलो आहे.
इथे बाहेर आल्यावर त्याचं म्हणणं होतं की मम्मा आता पुढच्या वेळेस ना माझा फ्रेंड आहे त्याला पण आपण घेऊन येऊ आणि मग आम्ही दोघं पण सोबत स्विमिंग करू. मी म्हटलं ओके. त्यानंतर आम्हाला काही फार्मसीमध्ये जायचं होतं. युगीची एक औषध घ्यायची होती आणि थोडंसं यांना काही घ्यायचं होतं, फेसवॉश वगैरे असं तसं. तर त्याच्यासाठी अपोलोमध्ये गेलो आणि त्यानंतर तिथे पण युगीचं आपलंच एक काहीतरी सुरू होतं, आज जाणं बाहेर जाणं, आज जाणं बाहेर जाणं, असं कंटिन्यू तो करत होता. आता मी पण त्याच्या मागे होती, काय किती वेळ पाहू. त्यानंतर थोडंसं बिलिंगमध्ये प्रॉब्लेम झाला, हे आम्ही बघितलं. त्यानंतर इथे जे आहे मस्त याच्यावर ऑफर्स होते आणि अपोलोमध्ये तर मेडिसिनच नाही बाकी पण सगळ्या गोष्टी मिळतात असं वाटलं. म्हणजे तिथे चॉकलेट्स होते, रोस्टेड काजू, शेंगदाणा हे ते सगळे स्नॅक्स होते. त्यानंतर डिओ बाय वन गेट वन, डिशवॉशर, लिक्विड, त्यानंतर फ्लोअर वॉशर, असं भरपूर याच्यावर डिस्काउंट्स वगैरे सगळं होतं. आणि युगीचं इथे सुरू होतं आणि आमचं बिलिंगमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही परत आलो आणि त्याच्याशी थोडंसं यांचं डिस्कशन सुरू होतं की काय आहे. नंतर आम्ही घरी येता येता मला खाली पतंग दिसली, म्हणजे ती जस्ट माझ्यासमोरच कटली आणि खालीच येऊन पडली. तर मी गेली आणि तिला उचलून आणली आणि वरती आणली. तर युगीचं सुरू होतं मला दे आणि मी त्याला देत नव्हती, कारण त्याला जो मांजा लागला होता तो नायलॉन मांजा होता आणि त्याला मी तेच म्हणत होते की तुझा हात वगैरे कट करेल, एक काम करू आपण घरी जाऊ, याला कट करू आणि दुसरं लावू. तर असं सगळं सुरू होतं. आता आम्ही युगीची स्विमिंग करून आलेलो आहे घरी आणि त्याने इतका त्रास दिला बाहेर निघायसाठी, त्याला पाण्यातनं बिलकुल बाहेर निघायचं नव्हतं. आणि आज त्यांचं स्विमिंग पूल खूप खाली होतं आणि इथे संक्रांत आहे त्यामुळे इथे 1 वीक किंवा 10 डेजच्या सुट्ट्या असतात, हॉलिडेज असतात. तर आता मुलं वगैरे जे पण आहे सगळे आपल्या गावाला वगैरे जातात आणि आता सुट्ट्या असल्यामुळे कोण येणार. तर आज पूर्ण स्विमिंग पूल जे आहे ते पूर्ण खाली होतं. 1 तास होऊन गेला, आमचे पैसे पण संपले, पण आज कोणी होतं नाही. तरी त्यांनी आम्हाला 1.5 तास दिला, तरी युगीचं खेळून झालं नाही, त्याला खेळायचंच होतं. मग आम्ही कसं बसं त्याला रागवून वगैरे थोडंसं आणलं फायनली घरी. 1.5-2 वर्षाचा वगैरे असेल तेव्हापासूनच आम्ही त्याला नेतो स्विमिंगमध्ये, म्हणजे त्याचे पप्पा त्याला घेऊन फिरत होते. 1-2दा मी पण गेले, तर त्याला तेव्हापासून अशी भीती वगैरे नाही आहे. 1-2दा जो आहे तो पहिले तो खूप घाबरला, त्यानंतर आता त्याला बिलकुल पाण्याची भीती वाटत नाही. तो इझिली मस्त पाण्यामध्ये जातो, जंप करतो. तर आम्ही तिथे कोचिंग वगैरे आहे तिथे त्यांना लिहिलं होतं, तिथे त्यांना विचारलं की आता याला हा कम्फर्टेबल आहे पाण्यासोबत, तर याला काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे. तर ते म्हणाले की नाही, आम्हाला 5 वर्षाच्या आधीच्या मुलांना जे आहे ते कोचिंगला नाही, आम्ही घेऊच नाही शकत ॲज पर गव्हर्नमेंट रूल. तर त्यांनी नाही म्हटलं. नाही तर माझी तर खूप इच्छा होती की आज जर त्यांनी हो म्हटलं असतं तर मी युगीतला टाकूनच दिलं असतं कोचिंगमध्ये, पण त्यांनी नाही म्हटलं की जेव्हापर्यंत हा 5 वर्षाचा होत नाही तोपर्यंत आम्ही याला घेऊ शकत. थोडेसे ॲब्रोज वगैरे करायचे होते, तर मी पार्लरमध्ये विचार केला, कारण ॲब्रोज मला तशी खूप आहे नाही, मी 2-4 महिन्यानंतर एकदा करते. तर मला मागे कधी केलं होतं हेही मला आठवत नाही आहे. साठीच मी गेले होते, पण नेमकी एक पार्लर जे लगेच आमच्या घराच्या बाजूला आहे ते तर बंद होतं. त्यानंतर थोडं पुढे गेली तर त्यांच्याकडे खूप कस्टमर्स होते, तर ते म्हणाले आज तर होणार नाही काहीच. मी म्हटलं एक ॲब्रोसाठी, पण ती म्हणाली नाही माझं पण आजचं संपलेलं आहे आणि या संडे आता मी लवकर माझं पार्लर बंद करते आहे. तर आज पण त्यांनी म्हणजे ते नाही म्हटलं. आता बघूया ॲब्रोचं कधी हे निघते. म्हटलं आता संक्रांत वगैरे करायची आहे की काही नाही, पण ॲटलिस्ट ॲब्रो वगैरे तरी करून यावं, कारण मी माझे खूप पातळ आहे, तर मला नेहमी नाही, मीच करत नाही, 5-6 महिन्यातनं मी एकदा करते. तर आज मला एकदम आठवण आली की करून घ्यावं, पण गेली तर नेमकी असं झालं सगळं. बघूया आता उद्या वेळ मिळेल तर मग उद्या वगैरे करील. तर मी माझा व्हिडिओ आजचा इथेच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला मग बाय.